आज पुणे महापालिकेची स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। याच्यामध्ये पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या ज्या काही शाळा आकांक्षा फाउंडेशन चालू होती त्या संदर्भातला फेर प्रस्ताव या ठिकाणी आज दाखल आलेला होता। या विषयाला काँग्रेस पक्षाने विरोध केलेला आहे। आज महापालिकेची या नवीन बॉडीची जी काही स्थायी समितीच्या बैठका सुरू झाल्या त्याच्यामधल्या मागच्या 4 महिन्यामध्ये पहिल्यांदाच मतदान या ठिकाणी पुकारण्याची वेळ आली आणि या संदर्भामध्ये आमचा विरोध लक्षात घेता माननीय नगर सचिवांना या संदर्भात मतदान घ्यावं लागलं, ज्याच्यामध्ये आकांक्षा फाउंडेशनला पुढच्या 9 वर्षाकरता 108 कोटी रुपये द्यायला आम्ही विरोध केलेला आहे। या फेर प्रस्तावात पुन्हा एकदा आणखी सुद्धा नवीन ज्या काही संस्था आहेत त्यांनी अशा प्रकारे महापालिकेचं अनुदान घेऊन शाळा चालवण्यासाठी जर इच्छा असेल तर त्या संदर्भातले प्रस्ताव दाखल करावे। अशा प्रकारचा धक्कादायक प्रस्ताव या ठिकाणी आला, त्याच्यामुळं याला आमचा विरोध होता। कारण की एका शाळेला 22 कोटी रुपये जात आहेत साधारणतः 9 वर्षाकरता। जर 350 शाळेंना ते मोजले तर 750 कोटी रुपयाचा आपण तोटा दर वर्षाचा करून घ्यावा। काँग्रेस पक्ष हा शिक्षण प्रत्येकाला मिळावं, मोफत मिळावं या भूमिकेचा आहे, पण बाहेरच्या संस्थांना सीएसआरच्या नावाखाली अशा प्रकारे रेड कार्पेट घालून त्या ठिकाणी महापालिकेची तिजोरी लुटण्याचा बिलकुल अधिकार नाही। त्याच्यामुळे अशा प्रस्तावांना आमचा विरोध राहील। आज 12 विरुद्ध 4 अशा मतदानाने तो प्रस्ताव जरी नका या ठिकाणी पारित झाला असेल तरी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 3 सभासद म्हणजे सुहास टिंगरे, वैशालीताई बनकर आणि अमोल बालवडकर यांनी सुद्धा विरोधात मतदान केलेलं आहे। तर इथून पुढच्या काळात महापालिकेच्या अशा भ्रष्टाचारी प्रस्तावाला आमचा निश्चित विरोध राहील।